नमस्कार मित्रांनो, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या 20 जानेवारीच्या म्हणजेच दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. मल्हार आता गाडीमधून उतरून रागारागाने इथे नुपूरजवळ आलेला असतो आणि तिच्यावरती ओरडत असतो. तुम्हाला दिसत नाहीये काय गाडीसमोर? कसली एवढी तंद्री लागलेली आहे तुमची? आणि असं तो जोरजोराने ओरडत तिच्यावरती बोलत असतो आणि तेव्हा नुपूर तर त्याच्याकडे एकसारखी बघत असते आणि त्याच्यावरती काही त्याला रिएक्शनच देत नसते. कारण तिला अगोदरच एक फार मोठा धक्का बसलेला असतो. तर आता मल्हार पुढे म्हणतो, "जर माझ्या गाडीचा ब्रेक लागला नसता, तर काय झालं असतं माहिती का तुम्हाला?" तर तेव्हा आता नुपूर त्याला सॉरी असं म्हणते. तर तेव्हा मल्हार तिला म्हणतो, "सॉरी बोलल्याने तुमचा गेलेला जीव परत आला असता का मॅडम? लाईफ कोणाला सुद्धा सेकंड चान्स देत नाही. देअर इस नो सेकंड चान्स इन लाईफ. कळलं का तुम्हाला?" असं बोलत तो आता तिथून निघून चाललेला असतो रागारागात आणि तो आपली पाठ वळवतो म्हणजे आपल्याला वळवतो आणि तिकडे चाललेला असतो. इतक्यातच आता देवी आईचा भंडारा म्हणजे ते सगळे काही उधळत असतात, ते या दोघांच्याच अंगावरती पडतं आणि ती हळदच असते देवी आईची. आणि तेव्हाच आता नुपूरला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस तिच्या लग्नाची हळद तिला लागलेली असते आणि ती आई म्हणजे वेदांतची आई तिला म्हणालेली असते, "आता तुला वेदांतच्या नावाची उष्टी हळद लागलेली आहे आणि तू आता कायमची त्याची झालेली आहेस." आणि मित्रांनो, इकडे मल्हारच्या बाबतीत सुद्धा अगदी तेच घडलेलं असतं. म्हणजे थोडंसं वेगळं असतं, पण त्याच्या बाबतीत सुद्धा तेच घडलेलं असतं. इकडे त्याच्या बाबतीत काय झालेलं असतं, की त्याची जी होणारी बायको असते म्हणजे याला सुद्धा हळद लागलेली असते आणि याची बहीण आलेली असते तिची उष्टी हळद वगैरे घेऊन आणि मल्हार तिला विचारतो, "तायडे काय झालं? तू लगेचच कशी काय आलीस परत उष्टी हळद घेऊन?" तर तेव्हा मल्हार विचारल्यानंतर ती त्याला सांगते, "नाही, ती तुला कायमची सोडून गेलेली आहे." तर मल्हार म्हणतो, "अगं नाही तायडे, असं कसं होईल? आता तर मला तिचाच व्हॉइस नोट आलेला होता." तर तेव्हा तो ज्यावेळेस व्हॉइस नोट प्ले करतो, तर तेव्हा तिकडून संजना म्हणत असते, "मल्हार, मला तुझ्यापेक्षा बेटर ऑप्शन सापडलेला आहे. मला तुझ्याशी लग्न नाही करायचं." आणि तेव्हा मल्हारला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो धक्क्यानेच आता खाली बसतो. आणि आता हेच सगळं काही यांच्या दोघांच्या अंगावरती हळद पडत असताना या दोघांना सुद्धा तेच आठवत असतं आणि हे दोघे सुद्धा आता एकमेकांच्या कडे बघू मागे वळून बघतात आणि तेव्हाच आता देवी आईची पालखी तिथं येते आणि सर्वजण देवी आईचा उदो-उदो करत असतात आणि तेव्हा हे दोघे सुद्धा एकाच वेळेला देवी आईकडे बघतात. आणि त्यानंतर देवी आईकडे बघून झाल्यानंतर ते एकमेकांच्याकडे परत बघतात आणि त्यांच्या अंगावरती पडलेल्या त्या हळदीकडे सुद्धा ते बघू लागतात आणि पूर्णपणे हे दोघे मित्रांनो हळदीने माखून गेलेले असतात आणि आता ती हळद बघितल्यानंतर मल्हारला तर खूप त्रास होऊ लागतो. कारण त्याला आता तो क्षण आठवू लागतो, जो त्याच्या लग्नाच्या वेळेला झालेला असतो आणि त्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागतो मित्रांनो. आणि त्यानंतर तो एकदमच नुपूरकडे बघू लागतो आणि नुपूर सुद्धा त्याच्या डोळ्यामध्येच बघत असते आणि ती सुद्धा त्याच्याकडेच बघत राहते. आणि तेव्हा त्याचा जो काही कोण मित्र वगैरे असतो, तो धावत तिथं येतो आणि त्याला एकदम खेचत असं घेऊन जाऊ लागतो. पण मल्हार मात्र तिच्याकडेच एकसारखा बघत असतो आणि तेव्हा त्याचा मित्र त्याला खेचत-खेचत एकदम ढकलत वगैरे नेऊन गाडीत बसवतो आणि नुपूर तर त्याच्याकडे बघत असते आणि नंतर आपल्या अंगावरती जी हळद पडलेली असते, त्या हळदीकडे सुद्धा बघत असते आणि तेव्हाच आता मल्हार अखेर तिथून गाडीमध्ये बसून निघून जातो आणि नुपूर मात्र विचार करतच राहते, की तिच्या अंगावरती हळद कशी काय पडली? आणि त्याच वेळेला त्याच्या अंगावरती सुद्धा हळद कशी काय पडली? आणि ज्यावेळी आता इकडं मल्हार गाडीमधून चाललेला असतो, तर त्याला खूप जास्त त्रास होऊ लागतो आणि तो एकदम जास्त हायपर होऊ लागतो आणि त्याला कसला तरी वेगळ्याच प्रकारचा त्रास होत असतो. तर तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणत असतो, "मल्हार, तुला काही सुद्धा झालेलं नाहीये. ती मुलगी सुद्धा एकदम व्यवस्थित आहे. तू दीर्घ श्वास घे मल्हार. ती एकदम व्यवस्थित आहे आणि तुला सुद्धा काही सुद्धा झालेलं नाहीये." आणि तेव्हा मल्हार आपले हात दोन्ही एकदम घट्ट पकडतो आणि एकदम तो थरथर असं कापत असतो मित्रांनो. तर इकडे आता नुपूर परत तशीच चाललेली असते आणि जात असताना एकदमच तिच्यासमोर जोगतीन येते आणि जोगतीनसमोर बघून नुपूर थांबते आणि तिच्याकडे एकसारखी बघू लागते. तर तेव्हा ती जोगतीन असते ती आपल्या डोक्यावरची देवी खाली घेते आणि तिला म्हणते, "लई दुःख सोसलंस पोरी, पण आता घाबरू नकोस कारण आता तुझं नशीब बदलणार आहे. खुद्द देवी आईनं तुझ्या पदरात दान टाकलंय. आता समधी दुःख सरतील आणि सुख गवसणी घालल बघ. तू आनंदानं माप ओलांडणार आणि तुझं राहिलेलं स्वप्न देवी आई तिच्या स्वतःच्या हाताने ते पूर्ण करणार." असं ती सर्व काही बोलते आणि देवी आईचा उदो-उदो करत तिथून निघून जाते. तर तिच्या मागे बरोबर तिची सासू म्हणजेच ती आई ती जिला म्हणत असते ती उभारलेली असते. आणि इकडे मित्रांनो आता मल्हारची गाडी घरापर्यंत पोहोचते आणि तेव्हा मल्हार अजून सुद्धा थरथर कापत असतो आणि तो तसाच खाली गाडीमधून उतरतो आणि त्याचा मित्र जो कोणी असतो, मित्र असतो का भाऊ असतो माहिती नाही, पण तो सुद्धा एकदम जलद एकदम उतरतो आणि त्याला सावरू लागतो. आणि मल्हारला तर त्या सगळ्या गोष्टींचा फार मोठा धक्का बसलेला असतो. तर तेव्हा तो त्याचा मित्र असतो, तर त्याला सावरत वगैरे आतमध्ये घेऊन जात असतो आणि त्याला म्हणत असतो, "श्वास घे, दीर्घ श्वास घे."
आणि आत जाता-जाता मित्रांनो मल्हार आता एकदमच खाली पडबळ बसतो आणि त्याला एकदम म्हणजे असा श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असतो आणि खूप धापा टाकत असतो तो. तर तेव्हा त्याचा मित्र त्याला सांगत असतो, "मल्हार श्वास घे, दीर्घ श्वास घे." आणि मित्रांनो इकडे आता नुपूरने आपल्या हातामध्ये पाण्याची कळशी घेतलेली असते आणि ती अख्खी कळशी आपल्या डोक्यावरती उघडी करते. कारण तिला जो काही त्रास होत असतो, तिला ते तिचं लग्न वगैरे आठवत असतं. त्या सगळ्या त्रासामधून मुक्त व्हायसाठी तिने असं केलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता इकडे सुद्धा मल्हारची बहीण म्हणजे ती धावत येते. म्हणजे आपल्या या माधवीताई आहेत इथे आणि त्यांचं नाव अजून आपल्याला समजलेलं नाहीये. पण त्यासुद्धा इकडे कळशी घेऊन येतात आणि धावत-धावत येऊन मल्हारच्या डोक्यावरती ते पाणी सगळं काही ओततात. आणि इकडे तर मित्रांनो नुपूर आता ते पाणी ओतून घेत असते आणि पाणी ओतून घेत असताना ती जोरजोराची रडू लागते. कारण तिला ते सगळं काही आठवत असतं. लग्न लग्न ठरलेलं असतं, हळद वगैरे लागलेली असते आणि तेव्हा वेदांत मेलेला असतो, तिच्यासमोर आलेला असतो आणि ते सगळं काही आठवून तिला त्रास होत असतो. त्यामुळे ती जोरजोराने रडत असते आणि तेव्हा तिची आई म्हणजे तिची सासू मागे उभा राहून ते सर्व काही बघत असते आणि ते बघून ती सुद्धा खूप रडत असते. आणि तेव्हा आता इकडे मल्हार थोडासा आता शांत होऊ लागतो. कारण त्याच्या अंगावरची पूर्ण हळद त्या पाण्याने निघून गेलेली असते. तर तेव्हा त्याची ताई आता त्याला सावरू लागते. म्हणते, "मल्हार इकडे बघ, माझ्याकडे बघ. तुझी तायडी आहे ना, तुझ्यासोबत आहे तुझी तायडी. आणि हे बघ त्या मुलीला काही सुद्धा झालेले नाहीये. ती मुलगी व्यवस्थित आहे. तू शांत हो." असं म्हणून त्याला सावरायचा प्रयत्न करू लागते. आणि त्यानंतर ती दीपकवरती ओरडू लागते. म्हणते, "दीपक तू का याला एकटं सोडलंस?" तर तेव्हा दीपक म्हणतो, "मी होतो याच्यासोबत." तर तेव्हा ताई म्हणते, "तू याच्यासोबत होतास तर मग त्याला कसं काय असं काही झालं? आणि तुला त्याच्यासोबत ठेवण्याचा फायदा काय झाला मग?" तर तेव्हा दीपक म्हणतो, "ती मुलगी अचानकच गाडीसमोर आली." तर तेव्हा ताई म्हणते, "बास, बास तू काही सुद्धा बोलू नकोस. जा तू इथून." असं ते रागारागात त्याला बोलते. तर तेव्हा दीपक तिथून निघून जाऊ लागतो. तर तेव्हा ताई आता मल्हारला परत शांत करू लागते. म्हणते, "मल्हार प्लीज शांत हो, शांत हो. अरे तुला काही सुद्धा झालेलं नाहीये. मी आहे ना. तू उठ, उठ बरं तू." असं म्हणून त्याला ती उठवते. तर तेव्हा मल्हार आता उठून उभा राहतो आणि थोडासा शांत झालेला असतो. तर तेव्हा ताई त्याला विचारते, "आता तुला बरं वाटतंय का?" तर तेव्हा मल्हार म्हणतो, "हो ताई मला थोडं बरं वाटतंय, पण मला खूप त्रास होतोय." तर तेव्हा ताई म्हणते, "नको, नको त्रास करून घेऊ नकोस. तुला त्रास झाला की मला डबल त्रास होतो माहिती आहे ना तुला." तर तेव्हा मल्हार त्या गोष्टीचाच विचार करत असतो आणि सांगायचा प्रयत्न करत असतो. तर ताई त्याला म्हणते, "नको त्रास करून घेऊस. तुला माहिती आहे का तुझ्या ताईला जर जास्त त्रास झालेला तुला चालेल का? आणि तू जा, जाऊन फ्रेश हो जा." असं त्याला ती सांगते. तर तेव्हा आता मल्हार कुठे शांत होतो आणि फ्रेश व्हायसाठी आतमध्ये जातो. तर त्यानंतर मित्रांनो आता त्यांनी इकडे मल्हारच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. माई आता तिथे सगळीकडे धूप फिरवत असते घरामध्ये आणि ती सीमाला विचारते, "गुरुजींच्यासाठी बनवलेलं मसाले दूध तू फ्रिजमध्ये ठेवलंस ना?" तर तेव्हा सीमा हो असं तिला सांगते. तर तेव्हा त्या माईची मुलगी म्हणजे ती येते आणि म्हणते, "हे बघ आई, हा गरमागरम शिरा तयार झालेला आहे." तर तेव्हा माई तिला म्हणते, "हो का? तू असंच जणू बोलत आहेस, की हा शिरा तूच केलेला आहेस?" तर तेव्हा ती म्हणते, "हो, मी पूर्ण नाही केलेला, पण अर्धा तर केलेला आहे. काजू, किशमिश आणि दालचिनी तर मीच कुटून टाकलेली आहे." असं तिने म्हटल्यानंतर आता माई तर मोठमोठ्याने हसू लागते आणि तिला म्हणते, "अगं, तुझ्या काकाने कधी शिऱ्यामध्ये दालचिनी घातली होती का गं?" "अगं, वेलदोडा म्हणतात त्याला." तर तेव्हा म्हणते, "अगं माई, माझं ना नेहमी या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होतं बघ." तर इतक्यातच आता ती ताई तिथं येते आणि म्हणते, "अरे वाह! किती छान सुगंध येतोय." आणि समोर ते फ्लॉवर्स वगैरे फ्लॉवरच्या पाकळ्या असतात ते बघून विचारते, "याच्यामध्ये काही टाकलंय का?" तर तेव्हा ती मुलगी असते ती म्हणते, "हो, मी याच्यामध्ये ना अरोमा टाकलेला आहे आणि हे सगळे एरोमॅटिक फ्लॉवर्स आहेत." तर तेव्हा ती ताई म्हणते, "वाह! वाह! छान तयारी चाललेली आहे माई लेकीची." आणि माईला म्हणते, "काकू तू किती करतेस या घरासाठी, मल्हारसाठी?" तर तेव्हा माई म्हणते, "अगं तसं नाही, सगळेच करतात ना आपल्या घरासाठी." तर तेव्हा ताई म्हणते, "तसं नाही, तू मल्हारच्या सुखासाठी जे काही करतेस ना, ते दिसतंय मला." तर तेव्हा माई म्हणते, "हो, करावं तर लागेलच ना, कारण मी फक्त मल्हारची काकू नाही, तर मावशीसुद्धा आहे आणि तो सुद्धा या घरासाठी किती धडपड करतो, ते बघतेस ना तू. या एवढा मोठा सुमती इव्हेंट्सचा डोलारा तर त्यानेच तर सांभाळलेला आहे." तर तेव्हा ताई म्हणते, "हो, ते तर एकदम खरं आहे." आणि म्हणते, "बरं, आज गुरुजी येणार आहेत म्हटल्यानंतर काहीतरी छान बनवलेलंच असणार आहे आणि मी ते बघणार आहे. काय बनवलेलं आहे स्वीट?" असं म्हणून ती स्वयंपाकघराकडे जाते आणि विचारते, "कशामध्ये ठेवलेलं आहे?" असं म्हणून ती एक बाउल उघडते आणि त्याच्यामध्ये छान असा शिरा असतो आणि ती म्हणते, "अरे वाह!" आणि म्हणते, "अरे पण गुरुजी येणार नेहमी म्हटल्यानंतर आपण शिरा नाही तर खीर वगैरेच बनवतो. पण वेगळं काहीतरी पाहिजे ना?" आणि ती विनायक म्हणून एकट्याला हाक मारते आणि त्याच्याकडे तो शिरा देते आणि म्हणते, "एक काम करते, मी ना हलवाईकडून ना एकदम छान असं काहीतरी स्पेशल मागवते गुरुजींच्यासाठी." असं म्हणून तो शिरा आता ती तिकडून घालवूनच देते. तर तेव्हा ती मुलगी म्हणत असते, "अगं तायडी पण तो शिरा मी केलेला आहे." असं ती बोलत असते. पण ताई काही तिच्याकडे लक्षच देत नाही आणि ती तिथून फोनवरती बोलत निघून जाते. आणि त्यानंतर ती माईला म्हणते, "अगं मम्मा ही नेहमी असंच करते. तू एवढा मेहनतीने शिरा केलेला आहे, आता त्याचं काय बरं सांग तू?"
तर माई म्हणते, "असू देत गं, असू देत. खरं तर ना मीच तिला अगोदर विचारायला पाहिजे होतं. म्हणजे ना हा शिरा वायाच गेला नसता." तर आता इकडे परत नुपूरच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. इथे ती नुपूरची जी सासू असते ती तिची म्हणजे जुनी बॅग वगैरे काढून त्याच्यामधले सगळे काही बघत असते आणि त्याच्यामध्ये एक ग्रीटिंग असतं बर्थडेचं ते सुद्धा ती बघते आणि त्यानंतर ती तिच्या मुलाचा शर्ट असतो वेदांतचा, तो शर्ट आपल्या हातामध्ये घेऊन बघते आणि त्यानंतर एक लेटर असतं. ते लेटर घेऊन सुद्धा ती वाचू लागते. आणि ते लेटर वाचत असताना तिला आता ते जोगतिनीचे शब्द आठवू लागतात. ती म्हणालेली नसते का मगाशी, की "आता तुझं नशीब बदलणार आहे. आता तू माप ओलांडून जाणार आहेस. तुझं अपुरं राहिलेलं भाग्य देवी आई स्वतः तिच्या हाताने पूर्ण करणार आहे." आणि ते आठवत असताना ही आई थोडंसं हसू लागते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा आलेलं असतं मित्रांनो. आणि त्यानंतर तिला मीराचे शब्द सुद्धा आठवतात, की लग्नाच्या दिवशीच नवऱ्याने गिळलं हिला. नवऱ्याला हिने गिळलं. अपशकुनी आहे ही पनवती कुठली. आणि हिचा असला पायगुण बघून कोण हिच्याबरोबर लग्न करणार आहे? सांगा कोण लग्न करणार आहे हिच्याबरोबर? तर तेव्हा आता ती म्हणू लागते मनातल्या मनात, "मला माफ कर बाळा, नुपूर अडकलेली आहे रे बाबा तुझ्या आठवणीमध्ये आणि जर तिला या सगळ्यामधून बाहेर काढायचं असेल ना, तर तुला तिच्या मनामधून बाहेर पडावं लागेल आणि तिच्या आठवणीमधून, तिच्या या घरामधून सगळं काही तुला बाहेर पडावं लागेल." असं म्हणून ती जे पत्र असते तिच्या हातामध्ये, ते पत्रच ती फाडू लागते आणि ती फाडणारच असते. इतक्यातच नुपूर तिथे येते आणि तिच्या हातामधून ते पत्रच खेचून घेते आणि म्हणते, "अहो काय करताय तुम्ही हे? अहो आई हे वेदांतने लिहिलेलं पत्र आहे." तर तेव्हा ती आई म्हणते, "म्हणूनच तर फाडते मी. आता कशाला हवेत तुला त्याच्या आठवणी?" तर तेव्हा नुपूर म्हणते, "का म्हणजे असं का विचारताय तुम्ही?" तर तेव्हा आई म्हणते, "गेलाय तो या जगामधून, नाहीये तो या जगामध्ये आणि दे इकडे ते पत्र दे." असं ती म्हणत असते. तर तेव्हा नुपूर चिडलेली असते आणि ती "नाही, नाही" असंच बोलून तिच्यावरती ओरडत असते. तर तेव्हा आई म्हणते, "ते पत्र, ग्रीटिंग्ज, आठवणी" असं म्हणून त्या बॅगेकडे जाते आणि त्याच्यामधले सगळे काही ते ग्रीटिंग्स वगैरे घेत असते. तर तेव्हा नुपूर परत धावत त्या बॅगेजवळ येते आणि ती बॅगच तिच्याकडून काढून घेते आणि "नाही, नाही" असं म्हणून तिच्यावरती ओरडत असते. तर तेव्हा आई म्हणते, "अगं नुपूर त्या आठवणींच्यामध्ये तू अडकलेली आहेस. अगं म्हणूनच लोकांना संधी मिळते तुला वाटेल तशी बोलायची. तुझा अपमान करायची त्यांना संधी मिळते आणि तुझी वहिनी तुला काय म्हणाली ऐकलंस ना तू? अगं ती तुला अपशकुनी म्हणाली, अपशकुनी." अगं नुपूर असं ती म्हणत असताना आता नुपूरला थोडंसं रडू येतं मित्रांनो. आणि ती आई पुढं म्हणते, "नुपूर तुझा असा अपमान झालेला मी नाही सहन करू शकत. म्हणून म्हणते बाळा त्याला विसर तू." तर तेव्हा नुपूर सुद्धा आता रडत-रडत "नाही आई, नाही आई" असंच म्हणत असते. तर तेव्हा ती आई एकदमच म्हणते, "नुपूर बाळा माझ्यामुळे तुला त्याची आठवण येते का? आणि बाळा जर तसं असेल ना तर तू मला सांगून टाक. मी इथून निघून जाईन, कायमची निघून जाईन." आणि एकदमच ती म्हणते, "नाहीतर मी एक काम करते, मी स्वतःला संपवू का? आणि मला ना स्वतःला संपवायलाच पाहिजे. नाही मी स्वतःला संपवतेच." असं म्हणून ती आतमध्ये किचनमध्ये जाते. तर तेव्हा नुपूर तिला थांबवते आणि खेचत परत बाहेर घेऊन येते आणि म्हणते, "नाही आई, नाही. तुम्ही असं नाही करू शकत." आणि जोराची ओरडते म्हणते, "आई शांत व्हा, प्लीज शांत व्हा आई." असं म्हणून तिला एकदम शांत करू लागते. तर तेव्हा आता ती आई जोरजोराची रडू लागते आणि रडत-रडत आता ती नुपूरला मिठी मारते. तर तेव्हा नुपूर सुद्धा रडत असते मित्रांनो. आणि त्यानंतर ती आई रडत-रडत तिच्यासमोर हातच जोडते म्हणते, "नुपूर बाळा हे बघ, नुपूर बाळा मी तुझ्यासमोर हात जोडते. तू विसर गं बाळा त्याला, विसर तू त्याला." आणि तिची अशी इच्छा असते, की तिने वेदांतला विसरावं आणि वेदांतला विसरल्याशिवाय ती पुढे मूव्ह ऑन होऊच शकणार नाही. तर तेव्हा नुपूर तिला म्हणू लागते, "हे बघा आई मला माहिती आहे वेदांत आता परत येणार नाही. नाही येऊ शकत तो परत. पण आई मला त्याच्या आठवणीमध्ये तर राहू द्यात ना. प्लीज आई, प्लीज." असं म्हणून ती तिच्याकडे हट्ट करू लागते आणि रडत-रडत आता तिच्या मांडीवरती ती डोकं ठेवते आणि खूप रडत असते. तिला त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो आणि तिला तर वेदांतच्या आठवणीमध्येच राहायचं असतं. तर तेव्हा ती आई सुद्धा तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागते आणि तिला शांत करू लागते. तर इकडे परत आता मल्हारच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. माई आता तिच्या मुलीला सांगत असते, "जा पटकन तयार होऊन ये, आता गुरुजी येतच असतील." तर तेव्हा ती विचारते, "हे तेच अंकल आहेत का गं, ज्यांना काका-काकू खूप मानायचे तेच आहेत का हे?" तर तेव्हा माई हो असं म्हणते आणि परत तिला म्हणते, "अगं अंकल काय म्हणतेस त्यांना? अगं ते आपल्या आपल्या ज्या परिवाराचे ना पिढ्यानपिढ्याचे गुरुजी आहेत आणि ते छत्री गुरुजी आहेत. त्यांना गुरुजी म्हणायचं. कळलं का तुला?" तर तेव्हा ती हो असं म्हणते. "ओके, ओके. आणि मम्मा मला एक सांग ना, त्यांना असं परफेक्ट प्रेडिक्शन जमत असेल ना?" असं त्या दोघी बोलत असताना कोणीतरी इकडून डोकावून त्यांचं बोलणं ऐकायला येत असतं. तर माई म्हणते, "हो, हो. आणि तुला खरं सांगू का? छत्री गुरुजींच्या सारखं अचूक भविष्य सांगणारं मी आजपर्यंत कोणी बघितलेलं नाहीये. आणि भाऊजींच्या लग्नासाठी जेव्हा पत्रिका बघायसाठी त्यांना बोलवलेलं होतं ना आईंनी, तर तेव्हा ते काय म्हणालेले होते माहिती का तुला? याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी स्वरूप असणार आहे." तर तेव्हा ती मुलगी विचारते तिची, "हो का? अरे वाह! वाह! छान. मग मग मला एक गोष्ट सांग, काका आणि काकूचं कसं काय जुळलं?"
तर तेव्हा माई म्हणते, "हो, हो, सांगते." आणि त्यानंतर आता इकडे म्हणजे या दोघींचं असं सगळं काही चालू असतं. तर तेव्हाच आता इकडे ती मगाशी डोकावून कोणीतरी बघत असते, ती गायत्री असते आणि ती आता इकडे तिच्या नवऱ्याजवळ येते आणि त्याला बोलू लागते. म्हणते, "अहो, ऐकलत का? आपल्याकडे ना छत्री गुरुजी येणार आहेत आणि ते ना अगदी अचूक भविष्य सांगतात आणि आपण आहे ना त्यांनाच विचारूयात मल्हारबद्दल." तर तिचा नवरा म्हणतो, "मल्हारबद्दल काय विचारायचं?" तर तेव्हा ती गायत्री म्हणते, "मल्हारबद्दल हेच विचारायचं, की या बिझनेसमधून मल्हारचा पत्ता कधी कट होईल ते आणि हा सगळा बिझनेस आपल्या ताईडीच्या नावावरती कधी होणार?" तर तेव्हा तिचा नवरा म्हणतो, "हां, विचारूया, विचारूया. अगं विद्वानच आहेस तू खूप." तर तेव्हा गायत्री लाजूच लागते आणि म्हणते, "हो का? अय्या किती छान!" तर या गायत्रीला तिच्या नवऱ्याने उपरोधाने बोललेलं असतं ते सुद्धा हिला कळत नसतं. म्हणजे तर ही वेंधळीच दाखवलेली आहे. तर आता तिचा नवरा तिला म्हणतो, "हे बघ आता तू जे मला काही सांगितलंस ना, ते फक्त बाहेर कुणाला सांगू नकोस, एवढं मात्र कर." तर तेव्हा ती गायत्री विचारते, "पण का हो?" तर तेव्हा तिचा नवरा सांगू लागतो तिला, "कारण ते जे काही गुरुजी आहेत ना, ते खानविलकरांचे निष्ठावंत गुरुजी आहेत आणि जर समजा त्यांना कळालं, की ते आपण जर मल्हारचा पत्ता कट करायच्या तयारीत आहोत, तर ते आपलाच पत्ता कट करतील. कळलं का तुला? कळतंय का काहीतरी?" तर तेव्हा गायत्री म्हणते, "अरे बापरे! नाही बाबा, मी नाही ना कोणाकडे काही सुद्धा बोलणार नाही आणि तुम्ही बोलू नका उगाचच कोणाला." असं ती म्हणते. तर तेव्हा तिचा नवरा चिडतोच आणि म्हणतो, "मी? अगं राहू दे, जाऊ दे तिकडं." असं म्हणून तो चिडून तिथून उठतोच आणि बाजूला जाऊ लागतो. तर तेव्हा गायत्री तिथं येते आणि त्याला म्हणते, "अहो जाऊ देत काय जाऊ देत? आपण काय त्या मल्हारच्या तुकड्यावरतीच आयुष्यभर जगायचं आहे का?" इतक्यातच ती ताई तिथं येते. म्हणजे त्या ताईचेच हे दोघे सुद्धा आई-बाबा असतात आणि ते सगळं तिने ऐकल्यानंतर तिला धक्का बसतो आणि ती म्हणते, "आई, बाबा तुम्ही हे काय बोलताय?" तर इकडे आता माई तिच्या मुलगीला त्या मल्हारच्या आई-वडिलांच्या फोटोसमोर घेऊन गेलेली असते आणि म्हणजे तिचे मल्हारचे आई-वडील मेलेले त्यांनी इथं म्हणजे देवाघरी गेलेले त्यांनी दाखवलेले आहे आणि त्यांच्या फोटोसमोर ती तिला घेऊन गेलेली असते आणि त्यांच्याबद्दल ती आता तिला सांगत असते. आई-बाबांना मल्हारच्या आईसाठी म्हणजे सुमतीसाठी स्थळ शोधत होते आणि जेव्हा सासूबाईंना ही गोष्ट समजली ना, तर तेव्हा त्यांनी छत्री गुरुजींना बोलावलं आणि त्यांना ही पत्रिका दाखवली. सुमतीची पत्रिका बघितल्यानंतर छत्री गुरुजी काय म्हणाले माहिती का तुला? छत्री गुरुजी म्हणाले, की "हीच मुलगी या घरची सून होणार आणि या घरामध्ये आल्यानंतर या घराचं संपूर्ण चित्र ती बदलून टाकणार आहे." आणि तुला सांगते अगदी तसंच झालं. माझी धाकटी बहीण माझी ना धाकटी जाऊ बनून या घरामध्ये आली आणि ती लक्ष्मीच्या पावलानेच आली आणि त्यानंतर 2 वर्षांमध्येच मल्हारचा जन्म झाला. खानविलकरांचा बुडत चाललेला बिझनेस हिनेच तर वरती आणला. खूप जिद्दीची होती माझी बहीण अगदी लहानपणापासून. असं ती थोडंसं आता डोळ्यामध्ये पाणी घेऊन तिला सांगत असते आणि तितकीच मेहनती सुद्धा होती आणि आज आपण हे जे काही सोन्याचे दिवस बघतोय ना, ते फक्त तिच्याचमुळे बघतोय. सुमती आणि भाऊजी या दोघांनीच तर सुमती इव्हेंटच्या या बिझनेसला भरभराटी आणली. तर तेव्हा ती मुलगी म्हणते, "आणि हो आणि त्यांचाच हा बिझनेस आता त्यांचाच मुलगा हा व्यवस्थित छान सांभाळतोय. हे सगळं काही बघून त्यांना किती छान वाटत असेल." तर माई म्हणते, "हो, हे खरं आहे. पण हे त्यांच्या नशिबात नव्हतं, की त्यांनीच लावलेलं तर ते जे काही वृक्ष होतं, त्याचा वटवृक्ष झालेलं बघताना हे त्यांच्या नशिबात नव्हतं. कारण ते आता या हयातच नाहीयेत." आणि ते सर्व काही सांगत असताना तिला थोडासा त्रास होत असतो आणि तेव्हा ती मुलगी तिला तिच्या आईला थोडंसं आता सावरू लागते आणि तिला शांत करू लागते. तर इकडे ती ताई आता तिच्या आई-वडिलांना ओरडत असते. म्हणते, "तुम्ही हे काय बोलताय? तुम्हाला माहिती आहे ना, की मल्हारच्या विरोधात एकही शब्द बोललेला मला चालत नाही. किती वेळेला सांगू मी?" असं म्हणून ती आता दरवाजा बंद करते आणि त्यानंतर दरवाजा बंद करून एकदम तिच्या आईच्या जवळ जाते आणि तिच्या कानात म्हणते, "भिंतींना सुद्धा कान असतात. चुकून जरी कोणी बाहेर ऐकलं, तर आपला सगळा काही खेळ उद्ध्वस्त होईल. कळत नाही का तुम्हाला? खूप मेहनत करून मी या घरामध्ये प्रवेश मिळवलेला आहे आणि चुकून जरी तुमच्यामुळे जर काही झालं आणि माझा खेळ उद्ध्वस्त झाला, तर मी हे विसरून जाईल, की तुम्ही माझे आई-वडील आहात ते." आणि असं तिने म्हटल्यानंतर या दोघांना सुद्धा धक्काच बसतो आणि पाठवून देईन. कुठं पाठवून देईन? असं तिने म्हटल्यानंतर तिची आई म्हणते वृद्धाश्रम आणि तिने अगोदरच या दोघांना सुद्धा धमकी देऊन ठेवलेली असते, की असं काहीतरी झालं तरी सुद्धा तुम्हाला दोघांना वृद्धाश्रमात पाठवून देईन. आणि आता ती ताई म्हणते, राहिला प्रश्न आता त्या मल्हारचा. म्हणजे मल्हारचा भविष्य जाणून घेण्यासाठी कुठल्याही गुरुजीची काही गरज नाहीये. तुमच्या लेकीने जो सापळा रचलेला आहे ना, तोच खूप आहे. असं ती सांगत असताना तिची आई आता तिला विचारते, "सापळा म्हणजे काय?" तर तेव्हा ती ताई म्हणते, "सापळा म्हणजे मी चोराला चोरी करायची मुभा दिलेली आहे आणि पोलिसांना मी चोराची माहिती सुद्धा दिलेली आहे." आणि त्यावेळेस आता मागचा सीन दाखवलेला आहे त्यांनी. ज्यावेळेस आता मल्हारच्या डोक्यावरती हिने पाणी ओतलेलं असतं, तर तेव्हा त्याला तिने सांगितलेलं असतं, "मल्हार ऐक, अरे रेवती काकूंनी गुरुजींना बोलावलेलं आहे." तर तेव्हा मल्हार तिला विचारतो, "कशाला?"
तर तेव्हा ती सांगते त्याला, की तिने ना तुझी पत्रिका परत काढून ठेवलेली आहे आणि ती पत्रिका ती गुरुजींना दाखवणार आहे आणि त्यासाठीच तिने गुरुजींना बोलावलेलं आहे. तर आता हे सगळं तिने सांगितल्यानंतर तिच्या आई-वडिलांना तिची आई तिला विचारते, "पण आता काय होणार?" तर तेव्हा ती ताई म्हणते, "आता ना 3, 2, 1 आणि बूम होणार." आणि म्हणते, "होऊ देत धमाका." आणि त्यानंतर आता तो क्षण दाखवलेला आहे, की ज्यावेळेस आता म्हणजे गुरुजी तिथे आलेले असतात. तर तेव्हा माई आता त्यांना म्हणते, "गुरुजी काय म्हणते मल्हारची पत्रिका? लग्नासाठी आता अनुकूल योग आहे ना?" तर तेव्हा मल्हारसुद्धा तिथं बसलेला असतो आणि तो आता त्याच्या ताईकडे बघतो. तर तेव्हा त्याची ताई त्याला इशाऱ्याने शांत व्हायला सांगते. तर इकडे परत आता नुपूरच्या घरामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे आणि इकडे ती आता मीरा रागारागाने परत येते खोलीमध्ये आणि म्हणते, "चोर ते चोर आणि वरती शिरजोर असेच भेटलेले आहेत मला सगळे. इथेच भेटलेलं आहे, पण वरती नका भेटू." असं ती नुपूरकडे हात करून बोलते. तेव्हा नुपूर किचनमधून बाहेर येते आणि तेव्हा मीरा ती दंगा करत आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा तिची सासू म्हणजे ही नुपूरची सासू असते ती तिच्याजवळ जाते आणि तिला समजावून सांगू लागते, "हे बघ बाळा नुपूर, तू स्वतःला अजिबात अपराधीपणाचं समजावून घेऊ नकोस. आज इतकं काही झालं, पण शेवट मात्र खूप चांगला झाला. ती जोगतीन आहे ना, ती अगदी माझ्या मनातलं बोलली बघ." आणि तेव्हा ती जोगतीन जे काही बोललेलं असतं ते आता नुपूरला आठवू लागतं. "आता तुझं नशीब बदलणार आहे. आनंदानं तू माप ओलांडणार आहेस." तर तिची सासू म्हणते, "खरंच, अगं आता ना त्या देवाकडे एकच प्रार्थना आहे. त्या जोगतिनीचा आशीर्वाद जे काही आहेत ना, ते सगळे आशीर्वाद खरे होऊ देत." तर तेव्हा नुपूर म्हणते, "आई ते शक्य नाहीये आणि आता तो विषय नको प्लीज." तर इकडे सुद्धा अगदी मल्हारने आता तो विषय टाळायसाठी सांगितलेला असतो आणि तेव्हा माई त्याला विचारत असते, "अरे मल्हार, आता तुला हा विषय का नको आहे?" "अरे मल्हार, मी जेव्हाही तुझ्या लग्नाचा विषय काढते, तेव्हा तू नकार देतोस. पण का?" आणि ती आता गुरुजींना म्हणते, "गुरुजी, मी आता याला समजावून थकलेले आहे. आता तुम्हीच जरा याला समजावून सांगा बरं. अहो, अख्खं आयुष्य पडलेलं आहे त्याच्यासमोर आणि त्या एका मुलीपायी असं ती बोलत असताना आता मल्हार रागाला येतो आणि रागाला येऊनच उठून उभा राहतो आणि म्हणतो, "रेवती मावशी बास!" असं त्यानं म्हटल्यानंतर, त्यानं ओरडल्यानंतर पूर्ण वातावरणच शांत होऊन जातं मित्रांनो. आणि तो आता तिला म्हणतो, "असं काही नाहीये अगं." आणि गुरुजींना म्हणतो, "माफ करा गुरुजी, पण मी आता परत दुसऱ्या लग्नाचा विचार नाही करू शकत." आणि मित्रांनो आता यानं जे काही आता असं बोललेलं असतं आणि तिकडे नुपूरने सुद्धा अगदी तेच तिच्या सासूला सांगितलेलं असतं, की आता मी सुद्धा दुसरं लग्न नाही करू शकत. आणि आजचा भाग मित्रांनो त्यांनी इथेच संपवलेला आहे. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ही मल्हारची जी ताई असते ती तिच्या वडिलांना सांगत असते, लग्न वगैरे या सगळ्या गोष्टींचा हा विचार करणारच नाही आणि त्यानं जर केला नाही ना, तरच आपल्याला या कंपनीचा हक्क मिळेल. आणि तेव्हा मल्हार तर इकडे त्याला खूप त्रास होत असतो आणि तो जोरजोराने आपला हात आपटून घेत असतो आणि त्याच्या हाताला आता जखम सुद्धा होते. आणि त्यानंतर ती ताई येऊनच त्याचा हात वगैरे त्याच्या हाताची जखम वगैरे व्यवस्थित म्हणजे त्याला ड्रेसिंग वगैरे करत असते. तर नेमकं आता त्यावेळेलाच इकडे गुरुजी ते पत्रिका बघतात आणि सांगतात. त्यांना कितीही नाही म्हटलं ना, तरी सुद्धा त्याच्या पत्रिकेमध्ये लग्नाचा योग लवकरच आहे, असं ते सांगत असतात. आणि त्यावेळेसच आता दुसरीकडे म्हणजे मल्हार आता त्यानंतर बाहेर पडलेला असतो आणि एक चोर असतो तो नुपूरचं काहीतरी बॅग वगैरे घेऊन तो चोरी करून पळत असतो. तर तेव्हा आता मल्हार नेमका तिकडून धावत येतो आणि त्या चोराचा पाठलाग करू लागतो. म्हणजे नुपूर सुद्धा त्याच्या मागे धावत असते. तर मल्हार सुद्धा तिकडून येतो आणि तिच्यापेक्षा जोरात धावून त्या चोरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर नुपूर आता पोलिसांच्या पर्यंत पोहोचते. म्हणजे ती तिच्या गेलेल्या एक्सपायर झालेल्या नवऱ्याची कंप्लेंट करायसाठी तिथं गेलेली असते. म्हणजे त्याची चौकशी करायसाठी गेलेली असते. तिने त्याची सगळी तक्रार वगैरे नोंद केलेली असते आणि त्याची पुढे काय झालेलं आहे त्याची चौकशी ती करत असते इन्स्पेक्टरकडे आणि त्यांना ती म्हणत असते, "जो गेला ना इन्स्पेक्टर साहेब, तो माझा होणारा नवरा होता आणि आमची हळद झालेली होती आणि लग्नाच्या दिवशीच तो ॲक्सिडेंट झाला आणि तो गेला आणि त्याच्या गुन्हेगाराला इन्स्पेक्टर साहेब शिक्षाही झालीच पाहिजे." असं ती बोलत असते आणि त्याच वेळेला इकडे म्हणजे त्यांनी असं दाखवलेलं आहे, की मल्हार आता तिची पर्स वगैरे जी चोराने ती चोरलेली असते, ती व्यवस्थित सही सलामत घेऊन त्या चोराकडून नुपूरला ती पर्स परत देऊन तिथून जात असतो. आणि मित्रांनो त्यांनी कालच्या भागामध्ये सुद्धा हे दाखवलेलं आहे, की मल्हारच्या हातूनच त्याच्या वेदांतचा ॲक्सिडेंट झालेला असतो. म्हणजे नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याचा आणि त्याच्यामुळेच त्याचा जीव गेलेला असतो. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.